नमस्कार मंडळी, कसे आहात? आत्ताच 5 किलोमीटर पळून आलो. व्यायाम करताय ना, फार महत्त्वाचा आहे. तर आज आपण मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे विटॅमिन B12 याबद्दल आपण थोडंसं बघणार आहोत. विटॅमिन B12 जर असेल कमी तर तुम्हाला अशक्तपणा, डिमेन्शिया आणि हार्ट अटॅक येण्याची नक्कीच मिळेल हमी. आता हे लक्षात घ्या, मी हे का म्हणतोय. तर विटॅमिन B12 हे आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी फार 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 महत्त्वाचं आहे. आता विटॅमिन B12चं कार्य काय आहे, विटॅमिन B12ची डेफिशियन्सी झाल्यानंतर त्याची लक्षणं काय आहेत आणि विटॅमिन B12 आपल्याला कशा कशातून मिळू शकतं, त्याच्या तपासण्या काय आहेत आणि त्याचे उपचार काय आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं दृष्टिक्षेप आपण आता टाकूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विटॅमिन B12 हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असलेलं विटॅमिन आहे, ज्याला सायनोकोबालामाइन असं म्हणतात. आता त्याचं कार्य काय आहे, तर ते DNA तयार करण्यामध्ये ते काम करतं. त्यानंतर आपल्या RBCs ज्या असतात ते तयार करण्यामध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे. त्यानंतर नर्वच्या वरचं जे मायलिन शीथ आहे, नर्वच्या वरचं आवरण, ते तयार करण्यामध्ये विटॅमिन B12चा फार मोठा हात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीरातली चरबीचं विघटन करण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये विटॅमिन B12चा फार मोठा वाटा आपल्याला दिसून येतो. आता विटॅमिन B12 जर कमी असेल तर काय काय होऊ शकतं बघा. पहिली गोष्ट, DNA चांगल्या प्रमाणे तयार होणार नाहीत आणि DNA चांगले तयार झाले नाहीत की आपल्या जीन्समध्ये प्रॉब्लेम्स सुरू होतात. दुसरी गोष्ट, RBCs जर नीट तयार झाल्या नाहीत तर RBCsमध्ये आपलं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते. त्यामुळे RBCs कमी झाल्या की हिमोग्लोबिन कमी होतं, हिमोग्लोबिन कमी झालं की अशक्तपणा वाढतो, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि मग लक्षणं काय दिसतात, तर माणसाला किंवा त्या पेशंटला चालता चालता दम लागायला लागतो. थोडं चाललं तरी अशक्तपणा वाटतो, दिवसभरात उत्साह वाटत नाही, निरुत्साह वाटायला लागतो, शरीर अंग दुखायला लागतं आणि थोडं जरी काम कष्ट केले तरी त्याला ते नकोसे वाटायला लागतात. त्यामुळे विटॅमिन B12 कमी झालं तर RBCs आणि DNAचं काम कमी होतं आणि मग त्याची लक्षणं हे दिसतात. दुसरं महत्त्वाचं, विटॅमिन B12 कमी असेल तर आपल्याला नर्व शीथ जे मायलिन आहे ते आपलं नीट तयार न झाल्यामुळे आपल्या नर्व्स उघड्या पडायला लागतात आणि मग नर्व इरिटेशन सुरू व्हायला लागतं. नर्व इरिटेशनमध्ये काय काय लक्षणं दिसतात, तर त्यामध्ये पायाला मुंग्या येणे, हातापायाला मुंग्या येणे, त्यानंतर डोकं जड होणे, नंतर हातापायाला टोचल्यासारखं, सुयांनी टोचल्यासारखं फिलिंग येणे आणि मग बधिरता, ओव्हरऑल बधिरता, हातपाय बधिर होतात. काही काही वेळे आपण कापसावर चाललो आहे असं वाटायला लागतं, चप्पल पायातनं गळून पडायला लागते आणि मग प्रॉब्लेम्स वाढतात. तिसरं महत्त्वाचं कार्य विटॅमिन B12चं आहे. विटॅमिन B12 त्यानंतर विटॅमिन B6 आणि फोलिक ॲसिड हे एकत्र येऊन आपल्या शरीरातलं होमोसिस्टीन नावाचं जे एक एन्झाईम आहे तर त्याचं विघटन करतात. होमोसिस्टीन काय करतं, तर आपल्या शरीरातले जे म्हणजे ब्लडमधले जे वेसल्स आहेत त्याला क्लॉग करण्याचं काम होमोसिस्टीन करतं किंवा रक्त गोठवण्याचं काम होमोसिस्टीनचं असतं. त्यामुळे होमोसिस्टीन जेवढं कमी तेवढं रक्त जास्त पातळ, होमोसिस्टीन जेवढं जास्त तेवढं रक्त जास्त लवकर गोठतं. त्यामुळे होमोसिस्टीन, विटॅमिन B12 जर चांगलं असेल तर होमोसिस्टीन कमीत कमी राहतं, आवश्यक तेवढंच राहतं आणि मग रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रॉपर होते, रक्त पातळ राहतं आणि मग रक्तवाहिन्यांमध्ये चोकअप होण्याचं प्रमाण हे खूप कमी आपल्याला दिसायला लागतं. त्यामुळे विटॅमिन B12 जर कमी असेल तर होमोसिस्टीन वाढतं आणि मग रक्त गोठतं आणि मग छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये, जसं की हार्टच्या रक्तवाहिन्या आहेत, जसं की मेंदूच्या रक्तवाहिन्या आहेत, जसं की तुम्हाला फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यामध्ये मग तुम्हाला इन्फार्क्ट्स म्हणजे अटॅक याला सुरुवात होते, मग हार्ट अटॅक येतो, मेंदूचा अटॅक येतो आणि पॅरालिसिस होतो. त्यानंतर लंग्सचा अटॅक येऊन परत लंग इन्फार्क्ट्स होतात आणि मग पेशंटच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो किंवा तो चक्कर येऊन पडू शकतो. त्यामुळे मंडळी, विटॅमिन B12चं कार्य आपल्याला लक्षात येईल. चौथं महत्त्वाचं विटॅमिन B12चं कार्य म्हणजे
आपल्या शरीरातलं जे चरबी आहे त्या चरबीचं विघटन करण्याचं कार्य हे व्हिटॅमिन B12चं आहे. आता चरबीचं विघटन कुठे होतं तर ते लिव्हरमध्ये होतं. त्यामुळे व्हिटॅमिन B12 भरपूर चांगलं असणं हे लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी, आपलं ओबेसिटी किंवा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन B12चा मोठा वाटा आहे. आता व्हिटॅमिन B12 आपल्याला आहारातनं कशातनं मिळू शकतं तर ते आपण आता थोडं पाहूया. त्यामध्ये जनरली असं लक्षात येतं की व्हिटॅमिन B12चा जो डेफिशियन्सीचा आजार आहे तो जास्त प्रमाणात प्युअर व्हेज जे असतात त्यांना जास्त प्रमाणात होतो. त्याचं कारण असं आहे की नॉनव्हेज सोर्स हे व्हिटॅमिन B12चं मेन सोर्स आहे ते नॉनव्हेज आहे. कारण जे आपले ॲनिमल्स असतात ते कच्ची कंदमुळं, कच्च्या पालेभाज्या किंवा चरताना जे कच्चं खातात त्याच्यामुळे त्यांना व्हिटॅमिन B12 हे जास्त प्रमाणात मिळतं. आणि मग ते जेव्हा आपण नॉनव्हेज सोर्सेस व्हिटॅमिन B12चे काय काय ते पहिले बघूया. त्यामध्ये फिश, मीठ, अंडी, बीफ, चिकन, लिव्हर, पोर्क यामध्ये मुख्य कारण की प्राणी जेव्हा मातीमध्ये उगवणाऱ्या वनस्पती तशा न धुता त्या शरीरामध्ये घेतात तेव्हा व्हिटॅमिन B12 त्यांच्यामध्ये मुबलक मिळतं आणि ते व्हिटॅमिन B12 आपण नॉनव्हेज सोर्समधनं जास्त प्रमाणात मिळतं. आता प्युअर व्हेज जे आहेत त्यांना व्हिटॅमिन B12 मिळतं का तो नक्की मिळतं, पण ते कशातनं मिळतं ते आता प्युअर व्हेज सोर्सेस आपण व्हिटॅमिन B12चे बघूया. दूध, योगर्ट, ब्रोकोली, सुकामेवा त्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, खारीक खजूर, ओट्समध्ये व्हिटॅमिन B12 चांगलं आहे. आव्हाकॅडोमध्ये व्हिटॅमिन B12 चांगलं आहे. जमिनीत येणारी कंदमुळं जसं की बटाटा, बीटरूट, गाजर, रताळी ही जर आपण कच्ची खाल्ली, धुवून खा पण कच्ची खाल्ली तर त्यामध्ये डायरेक्ट व्हिटॅमिन B12चं सोर्स आपल्याला मिळतं. आता हे सर्व खाल्ल्यानंतर म्युकॉइड प्रोटीन नावाचं एक इंट्रिन्सिक फॅक्टर आपल्या गटमध्ये किंवा आपल्या आतड्यांमध्ये असणं आवश्यक आहे. आणि तो म्युकॉइड प्रोटीनची जर कमतरता असेल तर व्हिटॅमिन B12 जे आपण खातो मग ते व्हेज असो नॉनव्हेज असो ते आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आणि मग मात्र व्हिटॅमिन B12चे आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा डेफिशियन्सी जाणवायला लागते. तर आत्तापर्यंत आपण व्हिटॅमिन B12चं कार्य पाहिलं, त्याची कमतरतेची लक्षणं पाहिली, त्यानंतर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन B12 कसं घ्यायचं ते पाहिलं. आता व्हिटॅमिन B12च्या लेवल्स चेक करायला सिरम व्हिटॅमिन B12 हे आपण चेक करायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा आपण दरवर्षी एकदा चेक केलेलं चांगलं. मिनिमम सिरम व्हिटॅमिन B12 ही 200 आणि मॅक्झिमम ही 900 मिलीग्रॅम पर मोल ml असं ती व्हिटॅमिन B12 लेवल पाहिजे. 200च्या आत जर असेल तर मात्र 100, काहींची 100 असते, काहींची 50 मी बघितलेली आहे. तर अशा व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीला मात्र तातडीने तुम्ही उपचार घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सलाईनमधनं इंजेक्शन दिली जातात, त्यांनी व्हिटॅमिन B12 पटकन वाढतं. त्यानंतर तुम्हाला थोडंसं आपल्या नाकात घ्यायचा एक स्प्रे मिळतो तर त्यामधनं व्हिटॅमिन B12 घेतलं जातं. आणि ह्या आहारातले आपले जे बदल आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन B12 जर आपण व्यवस्थित घेऊ शकलो, मी असं म्हणत नाही की प्युअर व्हेजवाल्यांनी नॉनव्हेज सुरू करा, अजिबात नाही. प्युअर व्हेजमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन B12चे बरेच घटक आहेत आणि ते आपण घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी ही चेक केल्याशिवाय कळत नाही. बरेच प्रॉब्लेम्स हे व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D या डेफिशियन्सीनी आपल्याला दिसतात आणि असे प्रॉब्लेम्स जर आपल्याला दिसले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण तातडीने उपचार करणं गरजेचं आहे, नाहीतर आपण आजारांना आमंत्रण देणार आहोत. आणि आता लक्षात आलं की आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, आपल्याला जर फिट राहायचं असेल, आपल्याला जर जोशपूर्ण आणि उत्साहवर्धक राहायचं असेल तर आपलं व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D हे दरवेळी चेक करा. आपली होमोसिस्टीन लेवलसुद्धा चेक करा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे हार्ट अटॅक, पॅरालिसिस किंवा कुठल्याही प्रकारचं रक्तवाहिन्यांच्या गुठळीशी संबंधित आजार होणार आहेत का हे आपल्याला लक्षात आधीच येऊ शकतं आणि मग त्याची उपाययोजना आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकतो. तर निरोगी राहा, फिट राहा, व्यायाम करा, हे परत मी सारखं सतत सांगणार आहे. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्याची दशसूत्री जी की मी स्वतः तयार केलेली आहे, मी स्वतः ती पाळतो आहे आणि आपणही पाळून आपणही आपलं आयुष्य निरोगी ठेवावं अशी अपेक्षा करतो. आणि आत्ता व्हिटॅमिन B12चा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल असं मी मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.